22 तारखेला मंगळवारी काश्मीरमधल्या पहलगाममध्ये जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला, त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आदिल हुसेन या तरुणाचा देखील मृत्यू झाला। खरं तर हा तरुण घोडेस्वारीचं काम करायचा, संपूर्ण कुटुंब त्याच्या उपजीविकेवरती खरं तर संपूर्ण जगत होतं आणि अशा अवस्थेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं या संपूर्ण कुटुंबाला जी आहे ती आर्थिक मदत जी आहे आणि त्याचसोबतच त्यांचं हापतनाड या गावामधलं जे घर आहे ते बांधून देण्याचं काम जे आहे ते शिवसेनेकडनं केलं जाणार आहे। आपण पाहू शकतो की शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, युवासेनेचे पदाधिकारी बाजीराव चव्हाण असतील आणि त्याचसोबतच मुख्यमंत्री कार्यालयातून नितीन राठोड, अमित उकरीकर आणि त्याचसोबतच दीपक केवळे हे अधिकारी वर्ग जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्याकडनं काही रोख रक्कम स्वरूपाची मदत जी आहे ती आदिल हुसेन यांच्या कुटुंबियांना सुपूर्द झाली आहे। आपल्यासोबत बाजीराव चव्हाण आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। बाजीरावजी, खरं तर एक महत्त्वाचा पाऊल तुम्ही उचललेलं आहे। आदिल हुसेन खरं तर हा दहशतवाद्यांशी लढता त्याला दहशतवाद्यांनी ठार मारलं। तिथे पर्यटक होते, पर्यटकांचा जीव आदिल हुसेनने वाचवला आणि त्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला। सगळं नाही, जसं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यात तुम्ही तर महाराष्ट्रातून आलेला आहे, जसे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील म्हणून एकनाथ शिंदे साहेब म्हणून ओळखले जातात। जसं ही गोष्ट साहेबाला कळली, आम्ही ते साहेबाचे सेवक म्हणून आलोत। पूर्ण जी काय करताय ते साहेबच करतायत की बाबा आम्हाला पाठवण्यात आलं म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। परंतु आतापर्यंत तुम्ही काय मदतीचं आश्वासन या कुटुंबाला दिलेलं आहे? कारण की रोख रक्कम स्वरूपात मदत तर दिलेली आहे, परंतु तुम्ही घर बांधून देण्याचं आश्वासन देताय। कशा पद्धतीने हे तुमचं आश्वासन तुम्ही पूर्ण करणार आहात? नाही, आम्ही आश्वासन देणारे पैकी एकनाथ शिंदे साहेब कधीच आश्वासन देणारे नेते नाहीत, तो शब्द दिलेला पूर्ण पाळणारे नेते आहेत। किती रुपयांची रोख रक्कम तुम्ही मदत केलेली आहेत आणि या कुटुंबाला यापुढे देखील काही मदतीचा हात एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांच्याकडनं देण्यात येईल? 100% एकनाथ शिंदे साहेब यांच्या कुटुंबाशी पाठीशी उभा राहतील आणि जी मदत जी आम्ही केली आहे इथून पुढे बी आम्ही त्यांना मदतच करू आणि ज्यांचा जे घराचा जे प्रश्न होता ते लवकरात लवकर आम्ही घर बांधण्याचा प्रयत्न करून देऊ आम्ही। आदिल हुसेन हा खरं तर तरुण युवक होता, त्यांच्या घरातला एकुलता एक कमवता मुलगा होता, घोडेस्वारीचं काम करायचा। त्या 400 ते 500 रुपये दिवसाला त्याच्या हातात यायचे आणि त्या रकमेतून त्यांचं घर चालायचं। अशातच कुटुंबाचा करता धरता हरवलाय आणि असे अनेक लोक आहेत जी माहिती नाही आहेत। अशा काय संदेश द्याल? कारण की धर्म बघून मारला गेला या सगळ्या घटनेमध्ये असं देखील बोललं जातं। नाही, मी एवढं सांगतो, साहेब आपल्याला साहेबांनी जे मदत केली, जे सांगितलं, साहेबाला जे कळलंय की बाबा असं आदिल हुसेन शाह आहे, त्याला घरची परिस्थिती बिकट आहे आणि ती परिस्थिती बिकट असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लोकांना वाचवण्याचा, त्या पर्यटकांना वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न जी केला, त्याची बहादुरी बघून त्याचं घर कुटुंब याच्यावर न यावं, त्यांना मदत व्हावं म्हणून साहेबांनी जी मदत केली आहे ती मदत घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत आणि पुढील जे यांचं घराचं जे शब्द दिला आहे तो आम्ही परतपूर लवकर करू। खरं तर बाजीराव चव्हाण यांच्याशी आपला संवाद साधलाय, परंतु आदिल हुसेन यांचे कुटुंबीय देखील आहेत, त्यांचे वडील आहेत आदिल हुसेन यांचे, त्यांची बहीण आहेत, त्यांचे भाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आहेत। आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। खरं तर एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर है वो आपसे वीडियो कॉन्फ्रेंसिंग से उन्होंने बातचीत की, उन्होंने आपको कुछ मदद की। दिन भर कई नेता आए, उन्होंने मदद की, क्या एकनाथ शिंदे जी के लोगों की तरफ से मदद हुई? शिंदे जी का मैं बहुत बहुत जो है शुक्रगुज़ार हूँ, दिल से शुक्रगुज़ार हूँ इस बात पे कि उन्होंने जो है अपने बंदे भेजे यहाँ पे, मतलब जो भी उनके अपने लोग थे उन्होंने यहाँ पे भेजे और उन्होंने हमारे साथ जो शमूलियत की है ताज़ियत में, वो उस बात से मेरा दिल जो है उन्होंने बहुत खुश किया, क्योंकि हमारे यहाँ पे ताज़ियत थी, उन्होंने अपने लोग वहाँ से भेजे और हमारे साथ ताज़ियत में जो लोग वो लोग शरीक हुए, तो मैं दिल से उनका जो है शुक्र अदा करना चाहता हूँ। दूसरी बात ये है कि मतलब मेरे भाई ने मतलब ऐसा बहादुरी वाला जो है काम किया था, तो मैं ये बोलना चाहता हूँ कि अगर उनकी जगह मैं भी होता तो मैं भी शायद यही करता। मैं प्राउड फील करता हूँ अपने भाई पे, मेरे भाई ने जो भी किया वो अच्छा किया। अगर वो किसी को बचाते जो उनकी जान गई है, तो उन्होंने मतलब एक सुन्नत हमारे धर्म में है कि एक सुन्नत पाल रहे हो, अगर आप किसी की जान बचा रहे हो, आप इंसानियत को बचा रहे हो, तो आप ये बहुत ही बड़ा काम कर रहे हो। तो क्या है कि सर मतलब उन्होंने जो ये किया है कि किसी की जान बचाते अगर उनकी जान गई है तो मैं प्राउड फील करता हूँ, मेरी प्राउड मूवमेंट जो है, मतलब मैं बहुत प्राउड फील करता हूँ। और एक और बात है कि मतलब सर ने यहाँ पे मतलब मेरे लिए कुछ जो भी तोहफ़ा भेजा या जो भी खुशी से कुछ भी भेजा, मैंने दिल से वो कबूल किया, अच्छे से कबूल किया।
खरं तर त्यांचे बंधू आहेत ते म्हणतात आहेत की खूप बहादुरीचं काम जे आहे ते माझ्या भावाने केलं आहे. त्या ठिकाणी जर मी जरी असलो असतो तरी देखील मी तसंच केलं असतं असं त्यांच्या भावाकडनं सांगण्यात येतं आहे, आदिल हुसेन यांच्या बंधूंकडनं. आणि आपण पाहू शकतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामधनं अमित उकरीकर, नितीन राठोड आणि दीपक केवळे हे 3 अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेले होते. आणि या अधिकाऱ्यांकडनं या संपूर्ण कुटुंबियांना जी आहे ती मदत झालेली आहे. आणि शिवसेनेकडनं ही संपूर्ण पुढाकार जो आहे तो या ठिकाणी घेतलेला असल्याचं आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहे. आदिल हुसेन यांचं घर जे आहे ते पडक्या स्वरूपात आहे. ते घर देखील बांधून देण्याचं आश्वासन जे आहे ते शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं करण्यात आलेलं आहे. आणि त्या पद्धतीचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिल हुसेन यांच्या कुटुंबियांशी जो आहे तो संवाद साधलेला आपल्याला यापूर्वी पाहायला मिळालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, पहलगाम.